सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो, याआधी आपण नमनपाद, साधुपाद आणि देवपाद याच्याबद्दल थोडीफार चर्चा केलेली आहे. ही चर्चा विस्ताराने झाली असली तरी आता आपण देवपादामधील काव्य पाहणार आहोत. त्याच्या आधी दोन गोष्टी समजून घ्या. पाद याचा अर्थ प्रकरण किंवा अध्याय आणि पाद याचा दुसरा अर्थ पद म्हणजे पाऊल. तर अमन पादामध्ये आपण अमन कसं व्हावं हे त्या प्रकरणात समजून घेतलं आणि त्या कारणाने आपण अमन होऊन पद म्हणजे कोरं होऊन एक पाऊल टाकलं. आता कोरं होऊन पाऊल टाकलं म्हणजे आपला मार्ग कोरा झाला, निष्कंटक झाला, विना अडथळा झाला. त्यानंतर साधुपाद म्हणजे साधू कसं व्हावं हे आपण किंवा साधू म्हणजे काय हे आपण समजून घेतलं आणि ते समजता जे आपल्याला साधुत्व प्राप्त झालं त्यामुळे त्या साधूच्या पदाने म्हणजे पावलाने आपण अमन पादावरून अमन पद टाकलं, साधू पादावरून साधू पद टाकलं आणि आपला अमन पंथ जो होता, पंथ म्हणजे मार्ग, तो आता साधू पंथामध्ये विकसित झाला. आता पुढे देवपादाने म्हणजे देव म्हणजे काय हे प्रकरण समजून घेऊन त्याच देवपादाने देवपद म्हणजे देवाचं आपण पाऊल टाकणार आणि त्या कारणाने अमन पंथ जो साधू पंथ झाला तो आता देवपंथ होणार. आणि देव हा शब्द द्युती म्हणजे प्रकाश मधून आलेला आहे म्हणून द्युपती म्हणजे प्रकाशाचा देव म्हणजे सूर्य आणि अर्थात ग्रह, नक्षत्र, तारे वगैरे वगैरे. ख याचा अर्थ आकाश, इंद्रिय, छिद्र असा आहे म्हणून ख याचा अर्थ पोकळी म्हणजे आकाश, दुसरं छिद्र म्हणजे परत पोकळी असाच झाला आणि इंद्रिय. आता बघा, ख मधून जो गमन करतो तो ख ग म्हणजे ढग झाला. ख मधून गमन करणारा तो ख ग म्हणजे कोण झाला, पक्षी झाला. ख मधून गमन करणारा म्हणजे पोखरीतून गमन करणारा म्हणजे काय झालं, चैतन्य झालं. आता ख याचा अर्थ इंद्रिय आहे. तर आपण देहधारी इंद्रियधारी माणसं सुद्धा ख मधून गमन करू शकतो. परंतु देहधारी माणसं जेव्हा अमन पंथ, साधू पंथ या तऱ्हेने विकसित होतो, देवपंथ म्हणजे देव मार्गावर येतात, तेव्हाच अशी उन्मनी झालेली माणसे आकाशामधून गमन करतात आणि आकाशातील चैतन्याचं रहस्य त्यांना उलगडतं आणि देव म्हणजे काय हे आपल्याला कळतं. हे आता नीट समजून घ्या आणि आता पुढे आपण देवपादावरची जी काव्य आहेत ती पाहू. प्रथम आपण एक प्रार्थना आहे ती आपण देवाची प्रार्थना करूया. देवा मी तुम्हा प्रार्थितो, उत्तम सारे आणि पडावे, मंगल सुंदर डोळायावे, स्थिर दृढ शरीरी तुम्हा बघावे, देवदत्त हे जीवन मुते, भजता भजिता तुम्हा सरावे, देवा आम्ही तुम्हा प्रार्थितो. तर हे प्रकाश लोकात राहणाऱ्या, देव लोकात राहणाऱ्या, दिव्यत्व प्राप्त असणाऱ्या असे तुम्ही जे कोण आहात, ज्याला आम्ही देव म्हणतो, तर तुम्हाला आम्ही अशी प्रार्थना करतो की जे उत्तमोत्तम आणि मंगल सुंदर आहे तेच आमच्या कानावर पडावं आणि आमच्या डोळ्याला सुद्धा नेहमीच सुमंगल, भद्र, कल्याणकारी दृष्टीस पडावं. इतकंच नव्हे तर आमचा हा देह स्थिर आहे, शरीर दृढ आहे, सर्व स्नायू आणि आमची बुद्धी यथातथ्य म्हणजे जिथे असावी तिथे आहे. शरीर, मज्जासंस्था, स्नायू बळकट आहेत. मेंदू अत्यंत नमुदेदार, अत्यंत आदर्शवत असा कार्य करणार आहे. अशी अवस्था आहे तोपर्यंतच म्हणजे थोडक्यात म्हणजे आम्ही
शरीर आणि मनाच्या पातळीला आणि बुद्धीच्या पातळीला आणि हृदयाच्या पातळीला आम्ही अत्यंत निरामय आरोग्यपूर्ण आहोत अशा अवस्थेत असतानाच, म्हणजे जोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने तरुण चैतन्याने रसरशीत आहोत असे असतानाच हे तुम्ही दिलेले, म्हणजे देवांकडून आलेले किंवा आकाशातून आलेले, ख म्हणजे छिद्रातून अंतराळातून आकाशातून आलेले हे आमचं त्रिगुणी रूप, हे आमचं त्रिगुणात्मक रूप, थोडक्यात म्हणजे सत्व रज तमयुक्त असा आमचा हा जो देह आहे, हा तो त्या आकाशातून म्हणजे पोकळीतून मोकळ्या जागेतून आला आहे. तर असा आमचा त्रिगुणात्मक देह, शरीर मन बुद्धी आणि हृदय अत्यंत सशक्त आणि आरोग्यपूर्ण आहे. तोपर्यंतच तुम्ही हे दिलेलं देवदत्त, देवाने दिलेलं हे आमचं जे जीवन आहे ते तुमचीच स्तुती गात गात, तुमचंच कौतुक करीत करीत आणि तुमचंच भजन कीर्तन करीत करीत आमचं जीवन अर्थातच आमच्या शेवटाला जावो आणि तुम्हाला येऊन आम्ही मिळो. म्हणून ही प्रार्थना परत ऐका. देवा मी तुम्हा प्रार्थितो, उत्तम सारे पाणी पडावे, मंगल सुंदर डोळायावे, चिरदृढ शरीरी तुम्हा बजावे, देवदत्त हे जीवनामुचे, भजता भजिता तुम्हा सरावे, देवा मी तुम्हा प्रार्थितो. पुढचं काव्य आहे देव निरंतर भक्ताचे अंतरी. जो भक्त आहे त्याच्या हृदयात कायमस्वरूपी देव असतोच असतो. येथे वृक्ष वल्ली, चंदन पाणी, मोगरा म्हणजे पुष्प, गंध, चंद्र चांदणे, सूर्यप्रकाश, देव आणि हरी, देव किंवा हरी आणि भक्त. येथे वृक्षवल्ली, चंदन पाणी, मोगरा म्हणजे पुष्प आणि गंध, चंद्र आणि चांदणे, सूर्य आणि प्रकाश, देव म्हणजे हरी आणि भक्त, याबाबत एका वाचुनी दुजे नाही, दुजे नसता एकही नाही. म्हणजे वृक्ष नसेल तर वल्ली नाही, वल्ली नसतील तर वृक्ष नाही, चंदन नसेल तर पाणी नाही, पाणी नसेल तर चंदन नाही, मोगरामध्ये पुष्प नसेल तर गंध नाही, गंध नसेल तर पुष्प नाही, चांदणे नसेल तर चंद्र नाही, चंद्र नसेल तर चांदणे नाही, सूर्य आहे याचा अर्थ प्रकाश आहे, प्रकाश आहे याचा अर्थ सूर्य आहे, देव आहे किंवा हरी आहे याचा अर्थ भक्त आहे, भक्त आहे याचा अर्थ देव आहे. म्हणजे एका वाचनी दुजे नाही, दुजे नसता एकही नाही, एकाशिवाय दुसरं नाही आणि दुसरं नसेल तर पहिलं म्हणजे एकही उरत नाही. असा एक दुजेपणाचा अभिन्न संबंध म्हणजे वास्तवात अद्वैतच स्पष्ट केले असून देव दिव्यत्व विराटता भक्त हृदयातच नांदतात हे निसंदिग्धतेने स्पष्ट केले आहे. देव अधांतरी नव्हे तर भक्ताचे अंतरीच म्हणजे भक्ताच्या मनामध्ये हृदयामध्येच असतो व तेथेच तो पाहणे त्याचे दर्शन घेणे शक्य आहे. असा या काव्याचा अर्थ आहे. देव निरंतर भक्ताचे अंतरी. तर आता काव्याचा आस्वाद घ्या. जैसे वृक्षवल्ली दृढ धरी ताती, तैसे तुझ हरी भक्त आलिंगती, गंध पाणी योगे चंदनाची उटी, तैसी हरिभक्त झाली गाठी भेटी, जैसा मोगराचा गंध परिमळे, तैसा देव भक्त संग दरवळे, चंद्र चांदणे चंद्रासी भूषवी, तैसी हरिभक्ती हरीसी शोभवी, प्रकाशा वाचुनी भास्कर तो नाही, लावण्या वाचुनी चंद्र कैसा राही, देव कोठे राहे कैसा अधांतरी, देव निरंतर भक्ताचे अंतरी, गंध पुष्प जैसे वेगळाले नाही, हरी भक्त तैसे वेगळाले नाही,
भक्त दोन्ही केवळची एक रूप ब्रह्म केवळ अनंत. पुढचं काव्य आहे एका ईशा वाचुनी पैसा पहिलं तीर. म्हणजे एका देवाची मदत झाल्याशिवाय, देवाचे सहाय्य झाल्याशिवाय या जीवनाच्या पैल तीराला आपण उत्तम अवस्थेत जाऊ शकणार नाही. येथे उचित कर्माखेरीज अर्थपूर्ण नावेही माणसांची ठेवलेली नावे. येथे उचित कर्माखेरीज अर्थपूर्ण नावेही म्हणजे आपण माणसांची नावं ठेवताना काही अर्थ अभिप्रेत असतो, पण अर्थपूर्ण नावं सुद्धा त्या माणसांची कर्म उचित नसतील तर अशी अर्थपूर्ण नावेही उचित कर्माखेरीज अंती फोलच ठरतात हे सांगितले आहे. अनुचित कर्मे नाश विनाश व पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात. नावापुरती नाव किंवा लाकडी होडीने जीवन संधू पार करता येत नाही. त्यासाठी अंतःकरणातील विराट आत्मतत्व ईश कृपा प्राप्त करून घेऊन त्यानुसारच उचित कर्माचरण करावे लागते. म्हणून नावापुरती नाव किंवा लाकडी होडी वापरून जीवन सिंधू पार करता येत नाही. त्यासाठी अंतःकरणातील विराट आत्मतत्व ईश कृपा प्राप्त करून घेऊन त्यानुसार उचित कर्मानुचरण करावे लागते, साधावे लागते, अंगीकारावे लागते. उचित कर्म असेल तरच आपण पैल तीराला जाऊ शकतो आणि उचित कर्म करताना सुद्धा ईश्वराचं अधिष्ठान असावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे एका ईशा वाचुनी तैसा पहिलं तीर. साधारण बाळ जन्माला आलं की त्याचं कौतुक होतं, आपण त्याची नावं ठेवतो, नावं चांगली चांगली ठेवतो. पण त्या बाळाचं पुढे तारुण्यामध्ये युवा अवस्थेत रूपांतर झाल्यानंतर जर त्याचं वर्तन उचित नसेल तर ठेवलेलं नाव आणि असलेला व्यवहार याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर पडतं आणि नावाची सार्थकता नष्ट होऊन नाव निरर्थक ठरतं. म्हणून चांगलं नाव ठेवणं, नंतर योग्य आणि उचित कर्म करणं आणि ते करताना सुद्धा ईश्वराबद्दल सद्भाव ठेवून ईश्वराचं अनुसंधान ठेवून जीवन जगणं हे महत्वाचं आहे. नाही तर हा भवसिंधू पार करणं शक्य नाही. म्हणून म्हटलेलं आहे एका ईशा वाचुनी कैसा पहिलं तीर. आता काव्य बघा. बाळ जन्मा येई देखणे गोमटे आनंदाचे भरते येई तात माते आनंदासी त्यांच्या गगनी ठाव नाही कवतुके म्हणती ऐसे तुझे बाळ नाही उल्हास प्रकाशी समजू तैसी नाव ठेवी कर्मदीपकाचे हाय हाय म्हणती सात माय त्याचे तैसा तो विवेक कोणी तुझा एक जैसा मध्यधुंद मर्कट भेधुंद नावाचा दीपक प्रकाशत नाही अंधाऱ्या वाटेत कामी येत नाही नावी जरी विवेक बाकी सारा शोक कर्माचा अनर्थ नाव कैसे सार्थ नावाची ती नाव नाही भव पार एका ईशा वाचुनी कैसा पहिलं तीर तरी तू केशव अन्यथा तू शव तरी तू केशव अन्यथा तू शव. येथे माती लाकूड कापूस सोने पाणी तांदूळ दूध हे मूळ पदार्थ आणि त्यापासून बनणारे इतर अनेकानेक उपपदार्थ सांगताना मूळ झाड एकच पण शाखा अनेक तत्व चैतन्य एक मात्र जीव माणसे अनेक हे स्पष्ट केले आहे. मूलतः अद्वैतच आहे. द्वैत किंवा सांसारिक पसारा अनेकचा हा भ्रम आहे, मिथ्या आहे. जर आपल्या मूलतः एक आणि एकच असलेल्या अद्वैती चिन्मय स्वरूपाचा आपणाला विसर पडला तर आपण ईशतत्व विसरल्याने जगाचे मूळ कारण नियामक तत्व ज्याला ईशन म्हणतात ते विसरल्याने
अनेकानेक आपदा विपदा संकटे यांना आपण निमंत्रण देतो. मात्र आपल्या अद्वैती चैतन्य रूपाचा शोध व बोध आणि त्याचे नित्य स्मरण माणसाचा देव म्हणजे केशव बनवते, नराचा नारायण बनवते, बद्धाचा बुद्ध प्रबुद्ध बनवण्यास, अद्भुत क्रांतिकारी परिवर्तनास ते सहाय्यकारी ठरते. म्हणून तरी तू केशव अन्यथा तू शव. ऐका. घट माठ सारा मृत्तिकेचा थाट, पलंग कपाट मूळ लाकडाचा पाट, नाजूक कंचुकी वेलबुट्टी साडी, कापसाची लढी मूळ परी एक, कडे तोडे तैसी देखणी अंगठी, एका सुवर्णाची मूळ गाठी भेटी, नद नदी तैसे गावीचे ओहळ, प्रपाती सागरी मूळ एक जळ, पशु पक्षी सारे कीड मुंगी तैसे, नर नारी सारे मूळ चैतन्याचे ठसे, भात पेज तैसे मिष्टान्न मोदक, प्रकार अनेक मूळ तांदूळची एक, दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड, नाना पदार्थांचे मूळ दुधची अखंड, एका चैतन्याचा जरी ना विसर, तरी तू केशव अन्यथा तू शव. पुढचं काव्य आहे अनंततयासी नित्य सदाकारी. सागरात जशी रोरावत उफाळत एक लाट वर येते तर दुसरी म्हणजे पूर्वी वर आलेली मावळते, तसेच या जीवन व्याप्त जगात एकाचे जन्माला येणे व दुसऱ्याचे मरणे असे नित्यशः चालू असते. सागरातील लाटांचा खेळ आणि भवसागरातील जन्म मृत्यूच्या जीवांचा खेळ येणं जाणं यालाच आणि मध्यंतरीच्या जीवांच्या अज्ञाला जीवन संसार म्हणतात. अज्ञातातून जन्माला येणारे जीव ज्ञातात म्हणजे दृश्य संसारात काही काळ जीव दशा भोगून पुन्हा अज्ञातात अदृश्य होतात. बाल युवा वृद्ध त्याप्रमाणे जीव अंतिमता अज्ञातातच जातात. द्वैत हे असार भ्रम म्हणजेच मिथ्या असून कायमस्वरूपी अविचल स्थिर न राहणारे निरंतर नसणारे असे अशाश्वत असते त्यालाच संसार म्हणतात. संसार नेहमी ज्ञातातच असतो. ज्ञात अंत असणारे असल्याने संसारालाही अंत असतो. मात्र ज्ञाताचे उगमस्थान संसाराचे मूळ द्वैताचा मूलाधार अज्ञात अनंत अद्वैत हे न मोजता येणारे अमेय व सीमा नसलेले असीम असते. ज्ञातातील भेदाभेदाची सैराट किंवा विषपूर्ण भीषणता अज्ञातात जाणता येणे अशक्यच असते. ज्ञातातील सारी विविधता भेदाभेदता उच्च नीच विषमय विषमता अज्ञातात शांत निवांत निश्शेष होते. तर जो कोणी संसारात असूनही निरंतर या द्वैत अद्वैताचा खेळ जाणणारा आणि त्याच्या मुळाशी असलेल्या अनंत विशुद्ध चैतन्याच्या ध्यानानुसंधानात दंग मग्न रममान असतो त्याला हे अनंत तत्व अंतर्बाह्य संपूर्णपणे रक्षित किंवा प्रतिपादित असते. तर अनंततयासी नित्य सदाकारी जे अनंत अंत नसलेलं असं तत्व आहे ते जो जाणतो त्याचं रक्षण अनंतच करतो. म्हणून जो अनंताला जाणतो त्याचं रक्षण अनंत करतो. काव्याचं नाव आहे अनंततयासी नित्य सदाकारी. लाटावरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरत चाळे, अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बालयुवा वृद्ध जगती खेळती, खेळता खेळता अज्ञाता मिळती, ज्ञाताचे ते दृश्य अदृश्य अज्ञाती, द्वैत हे असार
नाव संसार ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत ज्ञात सैराट परी अज्ञात विराट सैराटीचे विष विराटी निर्विष ऐसी जीवदशा ध्यानी जया राही संसारी तोची ध्यानी सदा राही ध्यानानंताचे नित्य सदा धरी अनंत तयाशी सदा नित्य तारी असतु. पुढील वाद उद्याच्या प्रवचनात.